श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 853. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये संपातीने कशा पद्धतीने सीताजींचा पत्ता सर्व वानर दळाला सांगितला त्या कथाभागाचं चिंतन पाहत होतो. सीतामाऊलीचा पत्ता तर कळाला, परंतु समोर आहे 100 योजन समुद्र. या समुद्राला लांघून त्रिकुट पर्वतावरती असलेल्या लंकेमध्ये जाणं हे केवळ शक्तीचंच कार्य नसून तिथं युक्ती देखील असायला हवी, विवेक असायला हवा. आणि हे दोन जर तुमच्याकडं असेल तरच तुम्ही हे रामकार्य करू शकाल. संपाती सर्व वानरांना बळ देताना म्हणतोय की तुम्ही असे निराश होऊ नका, हे रामकार्य आहे, त्याच्या कृपेने ते निश्चितच पूर्ण होईल. जरी हे रामाच्या कृपेने पूर्ण होणार असलं तरी देखील प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्या बळाचा लेखाजोखा मांडू लागला. कोणी 10, कोणी 20, कोणी 30, तर शेवटी जामवंतापर्यंत गाडी येऊस तर 90 योजन आपण जाऊत, परंतु त्यानंतर आपल्याला विश्रांती लागेल. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या बळाचं वर्गीकरण केलं. परंतु 100 योजन जाणं हे अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात संशय आला. जामवंत आपल्या 90 योजन या उल्लंघनाच्या बद्दल बोलताना म्हणतोय की तरुणपणी जर मला हे कार्य सांगितलं असतं तर हे कार्य फारच किरकोळ होतं माझ्या पराक्रमापुढं. मी वामन अवतारामध्ये प्रभूंना जेव्हा ते बलीला पाताळामध्ये गाडत होते त्यावेळेला त्यांच्या त्या महाकाय रूपाला 7 प्रदक्षिणा केवळ 2 घटिकांमध्ये पूर्ण केल्या होत्या. परंतु आता जरठ भयहूं अब कहही रिछेसा, आता म्हातारा झालो मी. अशा रीतीने हे कार्य केवळ तोंडाच्या वाफा अशा पद्धतीनेच या वानरांसाठी आता उरलं होतं. आता यामध्ये विवेकी जामवंत कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे सज्जन हो, त्याचं गायन गोस्वामीजी या आजच्या अंतिम दोह्यामध्ये आपल्याला सांगतायत. अंगद कहि जाऊं मैं पारा, जिय संशय कछु फिरति बारा. जामवंत कह तुम सब लायक, पठैय किमि सब ही करनायक. कहहि रीछ पति सुनु हनुमाना, का चुप साधी रहे हो बलवाना. पवन तनय बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना. कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. राम काज लगी तव अवतारा, सुनत ही भयउ पर्वताकारा. कनक बरन तन तेज बिराजा, मानहु अपर गिरिन कर राजा. सिंहनाद करी बारहि बारा, लीलहि नागहूँ जलनिधि खारा. सहित सहाय रावनहि मारी, आनउई हाथ
त्रिकूट उपारी। जामवंत मैं पूछहु तो ही, उचित सिखावनु दीजहु मोही। एतना करहु तात तुम जाई, सीत ही देखी कहु सुधियाई। तब निज भुज बल राजीव नयना, कौतुक लागी संग कपिसेना। कपिसेन संग संघारि निशिचर, राम सीत ही आनी है। त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि, नारदादि बखानी है। जो सुनत गावत कहत समुझत, परम पद नर पावई। रघुबीर पद पाथोज मधुकर, दास तुलसी गावई। भवभेषज रघुनाथ जसु, सुनहि जनर अरु नारी। तिन्ह कर सकल मनोरथ, सिद्ध करहि त्रिशिरारी। नीलोत्पल तन श्याम काम कोटि शोभा अधिक, सुनियता सुगुन ग्राम जासु, नाम अघ खग बधिक। सियावर रामचंद्र प्रिय हो। इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने चतुर्थ सोपान किष्किंधाकांड समाप्तः। सज्जनहो, आज आपण किष्किंधाकांडाच्या या अंतिम दोह्यामध्ये प्रवेश करत आहोत. हा अंतिम दोहा सर्व दृष्टीने अत्यंत चिंतनीय आहे. सर्वप्रथम या दोह्याचं महत्व काय आहे, तर आता आपण हे चतुर्थ सोपान संपल्यानंतर जे पंचम सोपान आहे सुंदरकांड, त्याच्या जेव्हा अभ्यासाला चिंतनाला सुरुवात करू, तेव्हा एक चालरीत अशी आहे की सुंदरकांडची सुरुवात ही नेहमी किष्किंधाकांडाच्या अंतिम दोह्याचं, म्हणजे ज्याचं आत्ता आपण गायन केलं, त्या गायनाच्या आधारानेच सुंदरकांड वाचायला सुरुवात करायची असते. आपण म्हणाल की ही कदाचित एखादी परंपरा असू शकेल, एखादी जशी समाजामध्ये रूढी असतात त्या पद्धतीची एखादी ही वहिवाट असू शकेल, असूही शकेल, याबद्दल माझ्या मनामध्ये काही दुमत नाही. परंतु त्याच्या मागची भूमिका आपण जेव्हा समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा दोहा वाचूनच सुंदरकांड का वाचावं लागतं. सुंदरकांड काय आहे? मी अर्थातच सुंदरकांड सुरू होण्याच्या आधी सुंदरकांडामध्ये असलेल्या सर्व रहस्यांची जशी आपण पूर्वपीठिका तयार करतो, तशी एक पूर्वपीठिका करूनच आपण त्याच्या चिंतनाला सुरुवात करणार आहोत. परंतु सुंदरकांड जर एका वाक्यात सांगायचं झालं तर हनुमंताच्या कार्याचं समस्त चिंतन म्हणजे सुंदरकांड आहे. जे हनुमंताने हे अद्भुत कार्य केलं प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये, त्या कार्याचं स्मरण म्हणजे सुंदरकांड आहे. म्हणजे हे सर्व काही हनुमंताच्या स्तुतीचं गायन आहे. परंतु त्या स्तुतीचं गायन कशामुळं घडलं, तर ते या 30व्या दोह्यामध्ये गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे जसं आकाशामध्ये एखादं झाड वाढतं, अत्यंत डौलदार दिसतं, त्याची फुलं फळं ही सर्वांना अत्यंत विलोभनीय प्रसन्नता देणारी ठरतात, परंतु त्याच वेळेला त्या झाडाच्या मुळाचा देखील आधार आपल्याला समजून घ्यावा लागतो. अन्यथा मुळाशिवाय या झाडाच्या केवळ बाह्यांगाचं सौंदर्य अभ्यासणं हे त्या
झाडाच्या अभ्यासाला परिपूर्णता देऊ शकत नाही. त्याप्रमाणे सुंदरकांड हे विलोभनीय कांड आहे, हे रसाळ कांड आहे, हे हनुमंत स्तुतीचं कांड आहे. याचं चिंतन, याचं मनन अद्भुत फळं देणारं आहे, यात काही शंका नाही. परंतु त्याचं मूळ आहे या किष्किंधा कांडाचा हा अंतिम दोहा. कारण या दोह्यामध्ये हनुमंताची विस्मृती जामवंत नावाच्या सद्गुरूने प्रभू रामचंद्रांच्या कृपेने काढलेली आहे. आणि जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही, जोपर्यंत सद्गुरू जीवन जगण्याची दिशा देत नाही, तोपर्यंत देखील आम्ही असेच जीवात्मक पातळीवरती असतो. आणि जेव्हा सद्गुरूचा खरा अनुग्रह होतो, आपल्याला खरी शक्तिपात दीक्षा मिळते, तेव्हा आपली शक्ती निघते आणि तिथं प्रत्यक्ष भगवंताची, सद्गुरूची शक्ती कार्य करू लागते. आणि त्या शक्तीच्या आधाराने ही अशी विलोभनीय कार्य या सुंदर कांडामध्ये आपल्याला दिसू शकतात. हे शक्तीच्या संक्रमणाचं वर्णन करणारा हा दोहा आहे. जसं एखादं अवकाशयान परग्रहांवरती जाणारं या पृथ्वीवरून झेपावत असतं, तेव्हा जसे त्याचे सर्व इंजिन हे पेटले जातात, जसं तो सर्व शक्ती एकवटतो, तशी या किष्किंधा कांडामध्ये जामवंताने हनुमंताची सर्व शक्ती या कार्यासाठी एकवटलेली आहे. त्यामुळं या दोह्याचं गायन हे सुंदरकांडाच्या आधी करणं हे क्रमप्राप्त आहे. आता या दोह्यामध्ये आपण सुरुवात कुठून केली की जामवंताने आपली शक्ती सांगितली, परंतु ती पूर्वाश्रमीची शक्ती आहे. जसं आपण 10 वर्षापूर्वी काय खाल्लं, 20 वर्षापूर्वी काय खाल्लं, याच्या आधाराने आपलं आज पोट भरू शकत नाही. तशी काहीशी ही चर्चा झाली की मी 10 योजन जाईन, मी 20 योजन जाईन, मी 90 योजन जाईन, अरे मी पूर्वाश्रमी तर अख्ख्या ब्रह्मांडाला 7 प्रदक्षिणा मारल्या आहेत. या सर्व गोष्टी झाल्या. अंगद त्यावेळेला शांतपणे या सर्व वानरांना पाहत होता. अंगदाच्या माग हनुमंत कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभे आहेत. वानरांची ही चर्चा चालू असताना अंगद अचानक एके ठिकाणी म्हणतोय की अंगद कहि जाऊ मैं पारा, जिय संशय कछु फिरती बारा. अंगद म्हणतो किती 100 योजन ना? जाईन मी, निश्चित जाईन. 100 योजन समुद्र पार करून मी लंकेमध्ये जाईन. सगळ्या वानरांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यांचे कान अंगदाकडे एकवटले गेले की काय म्हणतोय अंगद? अंगदा, खरंच तुला विश्वास आहे 100 योजन जाण्याचा? हो, निश्चित विश्वास आहे, मी जाईन 100 योजन. परंतु म्हणतात सगळ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. आता काय? अरे 100 योजन झालं म्हणजे सीताजी झाल्याच की प्राप्त? तोच तर माझा प्रश्न आहे. कारण कार्य काय आहे? सीताजींचा शोध लावून त्वरित प्रभू रामचंद्रांच्याकडे परत येणं. मी तिथपर्यंत जाऊ शकीन, परंतु मी तिथून परत येऊ शकणार नाही. ही माझी शोकांतिका आहे. अरे असं कसं? 100 योजन जो जाऊ शकतो तो 100 योजन येऊ पण शकतो? नाही, तुम्हाला मी सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगू शकत नाही. एकच लक्षात घ्या, मी परत येऊ शकत नाही. आता बघा, इथं गोस्वामीजींनी आपल्याला केवढं चिंतनाचं मोठं दालन दिलेलं आहे की जो इथून तिकडे 100 योजन जाऊ शकतो, परंतु तिथून इकडे 100 योजन येऊ शकत नाही. तिथून इकडे येण्यामध्ये नेमकी काय संशयाची अवस्था त्याला येते. जिय संशय कछु फिरती बारा. सज्जनो, संतांकडून ऐकलेलं आहे, पूज्य राजेश्वरानंद सरस्वतींकडून ऐकलेलं आहे. गुरुकृपेने अंतरंगामध्ये देखील माझ्या काही चिंतनाची धारा प्रवाहित होत असते. लंका ही भोग नगरी आहे बघा. आता सुंदरकांडामध्ये गेल्यानंतर हनुमंताने लंकेचं सर्वप्रथम
दर्शन जेव्हा केलं तेव्हा त्याला काय दिसलंय? कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायतना घना चहु हट्ट हट्ट सुबट्ट बीथी चारुपुर बहुविधी बना. अजूनही काय दिसलंय? बन बाग उपबन बाटिका सर कूप बापी सोहही नर नाग सुर गंधर्व कन्या रूप मुनी मन मोहही. विचित्र मण्यांनी जडवलेली सोन्याची ही लंका, त्याच्या आतमध्ये सुंदर सुंदर घर, चौक बाजार, सुंदर गल्ल्या, वन बाग, उपवन, फुलबागा, आणि त्यामध्ये मनुष्य, नाग, देवता, गंधर्व यांच्या अत्यंत सुंदर कन्या, ज्या कन्यांच्या सौंदर्याने मुनींचं मन देखील मोहित होतं. सज्जनो, अंगद हा किती प्रामाणिक आहे स्वतःशी बघा. त्याने या सर्व गोष्टी व्यक्तपणे जरी सांगितल्या नसल्या तरी त्याच्या असलेल्या वयाचा विचार करता, त्याच्या अंतरंगात असलेला हा सर्व विचार प्रवाह जर आपण अभ्यासला तर लक्षात येतं की या भोग नगरीमध्ये मी जर गेलो तर मी तिथंच रमून जाईन, मी तिथून परत येऊ शकणार नाही. बघा, आपल्याकडची देखील अनेक तरुण मुलं परदेशांमध्ये जातात, कोणी अमेरिकेत, कोणी आणखीन युरोपमध्ये, कुठं आणखीन वेगवेगळ्या देशांमध्ये जाताना सांगून जातात, काही काळजी करू नका, 2-4 वर्षाचं शिक्षण घेतो, थोडासा तिथला अनुभव घेतो आणि मग इथंच येऊन मला आयुष्य काढायचं आहे, होय की नाही. आणि मग 2-4 वर्ष होतात, तिथं अनुभव घेता घेता कोणी कार घेतं, कोणी घर घेतं. अहो, यायची खूप इच्छा आहे पण आता इथले लोनचे हप्ते फेडायचे आहेत म्हणून आणखीन काही दिवस राहतो. असं म्हणत म्हणत जेव्हा तो परत आपल्या मातृभूमीकडे काही दिवस सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी येतो तेव्हा प्रत्येक टप्प्यावरती त्याला एकच गोष्ट जाणवत असते की अरे, ते किती सुंदर शहरं आहेत, किती प्रशस्त रस्ते आहेत, इकडची अस्वच्छता, इकडचा असलेला गोंधळ नको रे बाबा. थोडे दिवस येण्यापुरतं चांगलं आहे, परंतु आपलं ते असलेलं भोगनगरच आपल्यासाठी राहायला उत्तम आहे. अर्थात यामध्ये कोणाच्या भावनेचा अवमान नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. सुखसोयींमध्ये राहणाऱ्या मनुष्याला पुन्हा कष्टप्रद आयुष्य हे शक्यतो नकोच वाटत असतं. आणि त्यामुळं एकदा का त्या भोगनगरीमध्ये गेला की जिय संशय कछु फिरती बारा, मी पुन्हा परत येईन खात्री देता येत नाही. अंगदासारखीच तरुण मुलं ही आपल्याला आजच्या समाजामध्ये दिसतात ना. आणि त्यामुळं अंगद देखील म्हणतो की तिथं असलेलं हे सर्व प्रकारचे भोग, मला वाटत नाही की मी तिथं गेलो तर सीताजींचा शोध करून ती वार्ता प्रभू रामचंद्रांपर्यंत परत घेऊन येऊ शकीन. जामवंत चाणाक्ष होता. जरी वानरांना हे कळेना की इथून तिथं 100 योजन जाता येतंय, परंतु तिथून इकडे 100 योजन का येता येत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये केवळ हाच एक प्रश्न. जामवंताने इथं चाललेला संवादामधला घोटाळा एकंदर अभ्यासला आणि म्हणाले, अरे अरे थांबा थांबा, मी सांगतो. हे बघा, अंगद जाऊ पण शकतो, अंगद येऊ पण शकतो. अंगदाच्या सामर्थ्याविषयी माझ्या मनामध्ये यत्किंचितही शंका नाही. परंतु तुम्ही मला सांगा की कोण आहे अंगद? आपल्या किष्किंधेचा युवराज आहे तो. जर उद्या सुग्रीवाला कळालं की युवराजाला आपण हे कार्य दिलं तर तो म्हणेल, तुम्हाला मग तिथं मी कशासाठी पाठवलं होतं? तुम्ही युवराजाला एवढं कार्य करायला लावलं, राजाला काम करायला लावलं, आणि तुम्ही काय त्याची वाट बघत बसला नुसते तिथं? कुठल्याही परिस्थितीमध्ये अंगद जाणार नाही. अंगदाच्या क्षमतेवरती विश्वास नाही असं नाही, अंगद सर्व काही करू शकतो, परंतु अंगद जाणार नाही. कारण जामवंत कह तुम सब लायक, पठय किमी सब ही कर नायक. अरे, तू आमचा नेता आहेस, आमचा नायक आहेस तू. आपण बघतो ना की युद्धामध्ये जर राजा धारातीर्थ पडला तर सैन्य सर्व बाजूने विखुरलं जातं. त्याप्रमाणे जर तुला उद्या कुठल्या कारणामुळे काही दगा फटका झाला तर इथं असलेलं हे सर्व सैन्य विखरून जाईल.
हे रामकार्य सर्व दृष्टीने विस्कळीत होईल आणि रामकार्य नीट चालण्यासाठी तुझं इथं असणं हे अत्यावश्यक आहे. जामवंत म्हणतायत की अंगद कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही. मग पुन्हा तोच प्रश्न आला की जायचं कोणी मग? प्रत्येक जण एकमेकांकडे पाहतोय की अरे जामवंत अंगद जातो म्हणतोय परंतु त्याला जाऊ देत नाही. जामवंत जास्तीत जास्त स्वतः 90 जातोय, आम्ही तर 90 देखील जाऊ शकत नाही. आमच्यापैकी कोणीच असं नाही की 100 योजन पार करेल, सीताजींचा शोध करेल आणि परत येईल. आणि इथं जामवंताची मला वाटतं पहिल्यांदा विस्मृती जाते. जामवंताला जे कार्य प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं असतं त्याची स्मृती सर्वप्रथम आता जामवंताच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कृपेने येते. प्रभू रामचंद्र तिथं प्रवर्षण पर्वतावरून जणू काही हे सर्व दृश्य पाहतायत, प्रत्येकाच्या अंतरंगातला भाव ते जाणतायत आणि मग कठपुतलीप्रमाणे प्रत्येक पात्राला हळुवारपणे नाचवतायत. आणि जेव्हा हा प्रश्न आता यांच्या चर्चेतून सुटत नाहीये हे पाहिलं, त्यावेळेला जामवंताच्या अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्रांनी एका विलक्षण अशा स्मृतीला जन्म दिलेला आहे. आणि ती स्मृती होती कहही रीछपती सुनु हनुमाना का चुप साधी रहे हु बलवाना. जामवंताची दृष्टी अंगदाच्या माग थोड्याशा अंतरावरती उभा असलेल्या हनुमंताकडे जाते. हनुमंत शांतपणे हातामध्ये गदा घेऊन मान खाली घालून उभा आहे. सगळेजण आपापल्या शक्तीची निवेदन इथं करतायत, परंतु हनुमंताला स्वतःच्या कुठल्याच शक्तीची स्मृती नसल्यामुळं तो मात्र मौन आहे. आता वेळ आली होती जामवंताच्या द्वारे या हनुमंताच्या स्मृतीरूपी एका दिव्य शक्तीच्या जागृतीची. हनुमंत शांतपणे उभा आहे आणि जामवंत हनुमंताला म्हणतो की अरे का असा चूप उभा आहेस हनुमंता. आणि जामवंताच्या मुखातून वचन बाहेर येऊ लागतात. पवन तनय बल पवन समाना बुद्धी विवेक विज्ञान निधाना. अरे तू कोण आहेस? मी तर केसरीचा पुत्र आहे, अंजनीचा पुत्र आहे. नाही हनुमंता, तू आमच्यासारखा नाही. अरे तू प्रत्यक्ष पवन पुत्र आहेस. पवन तनय बल पवन समाना. तुझी शक्ती ही वायू सारखी आहे. अरे वायूला 100 योजन जाणं हे काय मोठं काम आहे. तू पवन पुत्र आहेस. तू कोणी लौकिक वानर नाहीस. हे पहिले मनातून काढून टाक की तू एक सामान्य वानर आहेस. आणि तू ऐकलंस ना संपातीने काय म्हटलंय? हे कार्य करण्यासाठी केवळ शक्ती नाही, युक्तीची देखील गरज आहे. तुझ्या अंगामध्ये वायुपुत्र असल्यामुळं अपार शक्ती आहे. आणि तुझ्याकडे बुद्धी कशी आहे? बुद्धी विवेक विज्ञान निधाना. तू केवळ बुद्धी चातुर्याने परिपूर्ण नाहीस, तर तुझ्यामध्ये एक त्रिवेणी संगम आहे. कशाचा? तुझ्याकडे बुद्धी आहे, तुझ्याकडे विवेक आहे आणि तुझ्याकडे विज्ञान देखील आहे. या सगळ्याचं तू निधान आहेस. नुसती बुद्धी आहे परंतु विवेक नसेल. आपण बघतो डॉक्टर देखील स्मोकिंग करतात आणि पेशंटला सांगतात की सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे बुद्धी आहे परंतु विवेक नाही. बुद्धी आणि विवेक आहे. उदाहरणार्थ आमच्यासारखा मनुष्य या ग्रंथांचा अर्थ सांगतोय, बुद्धीच्या आधाराने सांगतोय, संत कृपाने मिळालेल्या विवेकाच्या आधाराने सांगतोय. परंतु विज्ञानाचं काय? विज्ञान म्हणजे त्या वचनांची अनुभूती घेऊन जगणारा. आणि हनुमंता, तुझ्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत. तुझ्यामध्ये बुद्धी आहे, तुझ्यामध्ये विवेक आहे आणि तुझ्यामध्ये अनुभूतीचं विज्ञान आहे. तुझ्यासाठी ही तत्व वेगळी नाहीच. बाळा, तुला आता फक्त हे तुझ्याकडं आहे ह्याची जाणीव नाहीये,
एवढाच प्रश्न आहे बर का. ऐक, 100 योजन जाणं हे फार छोटं काम आहे तुझ्यासाठी. कवन सो काज कठीण जग माही, जो नहीं हो ही तात तुम पाई. अरे असं कुठलं कार्य आहे जे तू करू शकत नाहीस? जगामध्ये जे दुर्मिळातलं दुर्मिळ कार्य आहे ते देखील हनुमंता तुझ्याकडूनच पूर्ण होऊ शकतं. गरज आहे फक्त तू त्या कार्याकडं एकदा पाहण्याची. त्या कार्यावरती तुझी दृष्टी पडली की असं जगातलं कुठलं काम आहे जे तुझ्याकडून पूर्ण होऊ शकत नाही. सज्जनो, ही हनुमंत कृपा असते की हनुमंत आपल्याला जणू काही, तो जसा तो राजा होता ना की ज्याला तो स्पर्श करेल ती वस्तू तो सोन्याचा करून टाकायचा, त्याप्रमाणे हनुमंताचं स्मरण करून तुम्ही ज्या कार्यामध्ये उतराल, त्याच्या अधिष्ठानावरती तुम्ही कार्य कराल, हनुमंताला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही राहाल, यश हे तुमच्या पायी लोळण घेईल. बघा, का हनुमंताची उपासना माझ्या समर्थांना आवडायची? का तरुणांचं अधिष्ठान आहे हनुमंत? कारण समर्थांना रडकी लोक आवडायची नाहीत. हे प्रारब्ध, संचित या गोष्टी समर्थांच्या डिक्शनरीमध्ये नव्हत्याच. अरे हनुमंताचं नाव घ्यावं, त्याच्यासारखी बल उपासना करावी, त्याला आपल्या हृदयी धारण करावं आणि कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, अशा पद्धतीने आपण आपल्या कार्यासाठी बाहेर पडावं. हे समर्थांना अत्यंत प्रिय होतं. हनुमंता ऐक, राम काज लगी तव अवतारा, सुनत ही भयहू पर्वताकारा. हनुमंता, तुझा जन्म कशासाठी झाला? हनुमंत जामवंताच्या प्रत्येक शब्दाकडं अत्यंत प्राण एकवटून ऐकतोय. माझा जन्म कशासाठी झाला, कशासाठी झाला? आणि एकच हृदयामधून निनाद ऐकू येतो, राम काज लगी तव अवतारा. रामाच्या कार्यासाठी हनुमंता तुझा जन्म झालेला आहे. तू स्वतः जगण्यासाठी नाही. तुझं हे समस्त शरीर, तुझी समस्त बुद्धी, तुझं हे सगळं बळ कोणासाठी आहे? राम कार्यासाठी आहे. आणि असं म्हणताच तो हनुमंत जीवाच्या स्वाभाविक अवस्थेपासून पर्वतासारखा, मेरू पर्वतासारखा उदंड होतोय आणि त्या समुद्र किनारी हनुमंताचं एक विलक्षण असं रूप साकारतंय. सज्जनो, या त्या समुद्र किनाऱ्यावरती माझा हनुमंत आता या लंकेकडे उड्डाण करण्यासाठी कशा पद्धतीने तयार होतोय. एक अत्यंत सुंदर असा हा भजन, ज्यातून या हनुमंताची ही शक्ती आपल्याला कळेल. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. शक्तिमान तुम पवन पूत हो, शक्तिमान तुम पवन पूत हो, बुद्धिमान तुम राम दूत हो. बुद्धिमान तुम राम दूत हो. शक्तिमान तुम पवन पूत हो, बुद्धिमान तुम राम दूत हो. बजरंग तुम्हें अष्टांग प्रणाम, जय कपीश जय जय हनुमान. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान. भक्ति शक्ति का रंग दोहरा, भक्ति शक्ति का रंग दोहरा, सिया राम का संग सहारा. सिया राम का संग सहारा. भक्ति
भक्ति शक्ति का रंग दोहरा, सिया राम का संग सहारा। सहस्र वज्र समहू बलवान, जय कपीश जय जय हनुमान। जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान। जय कपीश जय जय हनुमान, संसार तुम्हारा करे गुणगान। कलयुग में जो छाए भरम, कलयुग में जो छाए भरम, संकट में हो धर्म करम। संकट में हो धर्म करम। कलयुग में जो छाए भरम, संकट में हो धर्म करम। संजीवनी दो तारो प्राण, संजीवनी दो तारो प्राण। संजीवनी दो तारो प्राण, सांसों में बसाओ राम का नाम। सांसों में बसाओ राम का नाम, सांसों में बसाओ राम का नाम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। कनक बरन तन तेज बिराजा, मानव अपर गिरी न कर राजा. हनुमंताची शक्ती जागृत झालेली आहे सज्जनो. आता हनुमंत आणि जामवंताच्या या संवादाबरोबरच आपण किष्किंधा कांडाचे निरोप उद्याच्या कथा चिंतनामध्ये घेऊयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.